गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि नमस्कार सर्वांना। आज आपण आलो लोअर परेलला, लालबाग परेलमध्ये, आपल्या बाप्पाची नगरीमध्ये। तर आज मी तुम्हाला सर्व डिटेल्स देणार आहे की आपले कारखाने खुलले आहेत की नाही, पाद्यपूजन कधी काय असणार आहे आणि लालबागला पण जाणार आहे, चिंचपोकलीच्या चिंतामणी जवळ पण जाणार आहे। आणि आता आपण लालबाग आपल्या लोअर परेल स्टेशनला आहे। आधी गणसंकुल बघूया आणि मग जो मेन कारखाना आहे तो बघूया। तर गाइस, मी आता गणसंकुलमध्ये आहे। हे बघा, इकडे काहीच तयारी नाही झाली आहे अजून। हे बघा, आणि पुराच्या पुरा खाली आहे आपले बाप्पा। इकडे छोट्यापासून मोठ्या मूर्त्या असतात। इकडे आगमन होतो, या गेटमधनं आगमन होतो, तिकडे मागच्या गेटमधनं आगमन होतो, पण अजून काहीच तयार नाही झाली आहे। तो त्या गेटवरनं एक आगमन होतो आणि इकडे पण मोठा कारखाना खुलतो। इथे मोठे गणपती असतात, इथे छोटे छोटे गणपती असतात। सो आपल्याला अजून इथे काय बघायला भेटलं नाही। बघूया, चला। कुठे चालला तिकडे? असा कोण कारखाना तुम्हाला दाखवणार पण नाही, असं वाटणार पण नाही की इकडे मोठे मोठे गणपती असतात ना। चला, आपण आता मोठ्या कारखान्याजवळ जाऊया। आपल्या मेन कारखाना आहे ना, तिकडनं मेन मोठे मोठे आपले आगमन असतात। गुजबम्स येतात मला इकडे येऊन। सो आपण आता पहिला तिथे जाऊया। तर आपल्या मेन कारखान्याची तयारी सुरू झालेली आहे। तुम्ही बघूच शकतात, पुरे बांबू वगैरे सर्व लागलं आहे आणि आपल्याला काहीच दिवसात इकडे बाप्पा दिसणार आहे, काहीच दिवसात इकडे बाप्पाची मूर्ती दिसणार आहे आपल्याला। सर्व तयारी ऑलमोस्ट झाली आहे। बघ, आता वरती बांबू लागतात, मग ताडपत्री चढेल आणि मग बाप्पा भेटेल आपल्याला बघायला। हे बघ, काकांकडे रश्या बघ किती आहे, एवढ्या रश्या लागत आहेत हा पुरा कारखाना उभा करायला। लिटरली गाईज, आता काहीच दिवसात इथे असा मस्त गणपती बाप्पाची एवढी मोठी मूर्ती असेल। आणि आपल्याला अपडेट आले आहेत की 9 तारखेला हे येणार आहे, कोर्टमधनं जाहीर येणार आहे की पीओपीच्या मूर्त्या बनवायच्या आहेत की नाही आणि आपल्या मातीच्या मूर्तीचं काय होणार आहे, काय निर्णय आहे ना, तो 9 तारखेला येणार आहे। अजून काय आलं नाही आणि असं वाटतं पाऊस आला, आणि असं वाटतं पाऊस आला। बघा, मी बोललो बाप्पाला पाऊस पाड थोडा, म्हणजे असं मनात ना आला की पाऊस येऊ दे, आणि आला पाऊस आणि जोरात आलाय। आता थांबू दे जरा। आता आम्हाला लालबागला जायचं आहे। आम्ही लोक आता लालबागच्या राजाजवळ चाललो आहे, तिथे थोडा पाया वगैरे पडतो। पाद्यपूजनचं अजून इथे तर इकडनं तर आपल्याला काय अपडेट नाही भेटणार कारखान्यात ना, जे मंडळ असतील तेच देणार आहेत कारखाना अपडेट। तर पाठ्यपूजनचे अपडेट देतो की पाठ्यपूजन जो आहे तो आपल्याला पहिला एक म्हणजे बघायला भेटेल, तो आहे आपल्या ह्याचा काय बोलतात 8 जूनला मुंबईचा सम्राट, तो असणार आहे। आणि बघा, इकडे पाऊस पडतोय प्रॉपर, एकदम हेवी रेन चालू आहे। बघा, तिकडे पण दिसत असेल पुरा। सो आता आम्ही भिजत चाललो आहे लालबागच्या राजाकडे, तिकडे जातो, जरा पाया पडतो, तिकडची पण अपडेट घेतो। तिथे तर अजून काही तयारी नसेल झाली, पण असं ऐकायला आलं आहे की 11 जूनला लालबागच्या राजाचं पाद्यपूजन होणार आहे, पण अजून कन्फर्मेशन काय आली नाही, कन्फर्मेशन काय आली नाही आहे। तर आपण जाऊया। हा बघा, किंवा पाऊस, एकदम पाऊस जोरात। आता आम्ही लालबागच्या राजा साईडला चाललो, तिथे चाललो, चिंतामणी जवळ पण जाणार आहे। तर सध्या आम्ही मुंबईच्या राजाजवळ आहे आणि ऑफिसमध्ये म्हणजे ऑफिस बंद आहे, बट इकडे पाऊस पडतो जोरदार। हे बघा, इकडे बघू शकतात। आणि आता आपण तिकडे जाऊया राजा बसतो तिथे, बट तिकडचं पण काय अपडेट नाही आहे आपल्याला। ऑनलाईन आपल्याला पोस्ट वगैरे दिसेल, तेच आपल्याला इंस्टाग्रामवर समजणार आहे की पाठ्यपूजन कधी असणार आहे। बघूया आपण। इकडचं मी तुम्हाला सांगतो, डिटेल्समध्ये सांगतो किंवा कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो, निखिल पाटील ब्लॉग। तर गाईस, तुम्हाला विश्वास पण नाही होणार, वाटणार पण नाही की इकडे आपला 22 फूटवाला मुंबईचा राजा बसतो। वरणाचा व्ह्यू मस्त आहे। बोल 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 बोल, 22 फूट वाले की इकडे पार्किंग एरिया टाईप बनवलं आता सध्या, बट इकडे हे बघा, इकडे उज्जैन महाकालेश्वर होतं, ते मागच्या टायमाला काहीतरी केलेलं आहे डेकोरेशन, तो होता इकडे। आणि इकडे आपला मुंबईचा राजा बसतो। काहीच इकडे नाही आता सध्या, पण आता 2 महिन्यांनी इकडे तुम्हाला एवढा उत्साह भेटेल, एवढी जल्लोष भेटेल ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत। तर आम्ही लालबागचा राजा इकडनं एक्झिट मारतो, इकडनं निघतो, त्या गल्लीजवळ आहे। आणि आता आम्ही आत चाललो आहे, जिकडे लालबागचा राजा बसतो। आतमध्ये जाऊया आणि इकडे लिटरली कोणाला वाटणार पण नाही की इकडे लालबागचा राजा बसतो। इकडनं विसर्जनला निघतो, इकडे असतो लालबागचा राजा 10 दिवस। आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊन दर्शन करूया, चला। मला 2 काय 3 वर्ष झाले मी लालबागचा राजा बघतोय, पण फक्त मुग्धविषयलाच केलं आहे। आजपर्यंत मी कधी चरण दर्शन नाही केलं आहे। आणि यावर्षी काहीही होऊ दे, मी नवसाच्या लाईनीत लागणार किंवा कसंही काहीही करून
बाप्पाचे चरण दर्शन करणार. मागच्या वर्षी पण आपण आलेलो, इथपर्यंत आलेलो, इकडनंच बाहेरून लांबून मुख दर्शन घेऊन आपण गेलेलो. अजून मी चरण दर्शन नाही केलं आहे. त्याच्या मागच्या वर्षी तर आपण पुढं विसर्जनपर्यंत होतो, पण तेव्हा आपल्याला विसर्जनच्या टायमाला चरण दर्शन करून नाही भेटत. बघूया यावर्षी आपण यायचं आहे, लालबागच्या राजाचे चरण दर्शन करायचे आहे, नवसाच्या लाईनीत लागून करायचे. हे बघा इकडे असते आपली मुख दर्शनची लाईन जी असते ना, इकडनं जाते आतमध्ये त्या गल्लीत ना. आणि आता आम्ही तिकडनंच बाहेर आलो. सो इकडे पण आता पुरा मैदान खाली खाली आहे. लवकरच आपल्याला दर्शन करायला भेटणार आहे अशी लालबागच्या राजाची सर्व तयारी दिसणार आहे. चला आपण जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीजवळ. चिंतामणीजवळ जाऊया आणि तिकडचं अपडेट देऊया. मला आता पण आठवतं जेव्हा आगमन होत होता तेव्हा जय जवानचे 9 थर लागलेले आणि मी ते बघितले आणि मी ते बघत होतो. ब्लॉग पण बनवला आहे आपला, लक्षात आहे आता पण. तर मागच्या वर्षी गणपतीचं आगमन होतं तेव्हा ह्या फ्लोअरवरती मी दुसऱ्या फ्लोअरवरना इकडे शूट करत होतो एंट्रीचं. आणि इकडे 9 लावलेले जय जवाननी आणि तो ब्लॉग तुम्ही आता पण बघू शकतात. आणि आपण आता चिंचपोकळीच्या चिंतामणीजवळ आहे. चिंतामणी आला. तिथे जायचं आहे, तिथे अजून काहीच नाही आहे. आणि इकडची एक अपडेट आली आहे की पाठ्यपूजन जे आहे ना ते 10 जुलैच्या नंतरच असणार आहे, आत्ता काही नाही. सो याचा पाठ्यपूजन 10 जुलै नंतर आहे. पहिला आपल्याला लालबागच्या राजाचा 11 जून ते 17 जून ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे.